विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरसमधून भाजप उमेदवार राम सातपुत यांचा पराभव झाला। या पराभवानंतर त्यांनी रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। पक्षविरोधी काम करणाऱ्या रणजित सिंह मोहिते पाटलांना पक्षात थारा देऊ नका, त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी राम सातपुत यांनी केली। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ राम सातपुत यांनी अजित पवारांची भेट घेतली। रणजित सिंह मोहिते पाटलांना अजित पवारांनी पक्षात घेऊ नये अशी विनंती राम सातपुत यांनी अजित पवारांना केली। यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे। आता देवेंद्रजी फडणवीस साहेब मला म्हटले की आम्ही 100% राम याचा निर्णय करू आणि येत्या काळामध्ये त्यांची हकालपट्टी 100% होईल, मला विश्वास आहे। परंतु देवेंद्रजी एक वाक्य अजून म्हणले, राम तू टेन्शन घेऊ नको, सगळे गाणे वाजतील। देवेंद्रजी जे बोलतात ते 100% करतात, परंतु जे बोलत नाही तर 1000% ते करतात। त्यामुळे आगे आगे देखेंगे होता है क्या। हे सगळं ज्यांनी केलं त्या रणजित सिंह मोहिते पाटलाला कुठल्याही परिस्थितीत थारा देऊ नका, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे हे सांगायला आम्ही आलो। उद्या हे पाया पडत येतील, आम्ही हे करू, आम्ही आमदार आणू, काही नाही। यांनी शरद पवार साहेबांना फसवलेलं आहे, यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना फसवलं आहे। त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका हे सांगायला आलो। कारण जर अशा पद्धतीने झालं तर आमची राजकीय हत्या होईल, आमच्या त्या ठिकाणी राजकीय हत्या होईल। मोहिते पाटलांना आपण जर स्थान दिलं तर आमचा कार्यकर्ता खचून जाईल। त्यामुळे आमची विनंती आहे की यांना कुठल्या परिस्थितीत थारा देऊ नये।